नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्गच्या या एका जबरदस्त आणि नव्या सत्रात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत तर चौथीच्या परिसर अभ्यास भाग 2 मधील संतांची कामगिरी हा अतिशय महत्त्वाचा घटक. अगदी बरोबर. आणि हो, जे विद्यार्थी महाटेट परीक्षेची जोरदार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक भारी बातमी आहे. या घटकावर आधारित एकदम मोफत PDF नोट्स आणि क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे बरं का. ती लगेच चेक करा. चला तर मग फुल एनर्जीमध्ये आजचं हे सत्र सुरू करूया. तर मंडळी, आजच्या या सेशनमध्ये आपण संतांची शिकवण, वारकरी संप्रदाय आणि त्यांचे कृतिशील विचार यांसारखे काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. हो, आणि नुसता इतिहास नाही तर सोबतच टेट परीक्षेला नेमके कसे प्रश्न विचारले जातात हेही आपण बघणार आहोत. म्हणजे तुमची एकाच वेळी दुहेरी तयारी होईल. चला पुढे जाऊया. मित्रांनो, इथे थोडं लक्ष द्या, कारण हा टेटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा म्हणजे अगदी IMP मुद्दा आहे. नक्कीच. तुम्हाला माहितीये का, श्री चक्रधर स्वामी हे मूळचे महाराष्ट्राचे नव्हतेच. ते गुजरातमधील एक राजपुत्र होते. त्यांनी सगळा राजेशाही थाट सोडून वैराग्य पत्करले आणि महाराष्ट्रात येऊन महानुभाव पंथ स्थापन केला. त्यांच्या आठवणी ज्या ग्रंथात आहेत त्याला लीळाचरित्र म्हणतात. हे नाव पक्क लक्षात ठेवा. अगदी बरोबर. आणि त्यांच्याच कार्याला पुढे नेणारे संत नामदेव, ते नरसी गावचे. त्यांचं कार्य इतकं मोठं होतं की त्यांनी रचलेले अभंग थेट पंजाबपर्यंत पोहोचले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात त्यांचे अभंग आजही पाहायला मिळतात. आता आपण संत ज्ञानेश्वरांबद्दल बोलूया. यांची गोष्ट खरोखरच खूप आश्चर्यकारक आणि थोडी भावूक करणारी आहे. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, पण नंतर गुरूंच्या आज्ञेवरून ते पुन्हा संसारात आले. आता विचार करा, त्या काळातल्या कर्मठ लोकांना हे कसं रुचणार. त्यांनी या भावंडांचा खूप छळ केला, त्यांना अक्षरशः वाळीत टाकलं. पण तरीही ज्ञानेश्वरांनी काय केलं? त्यांनी रागाच्या भरात समाजाला नावं ठेवली नाहीत, तर सामान्यांना धर्माचं ज्ञान अगदी सोप्या भाषेत कळावे म्हणून संस्कृतऐवजी आपल्या मायबोली मराठीत ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. आणि त्यानंतर अगदी तरुण वयातच पुण्याजवळ आळंदीला जिवंत समाधी घेतली. को होस्ट मुक्ताबाईंचे हे शब्द ऐकले की आजही अंगावर काटा येतो. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचं कल्याण कोण करील? हो ना, हा प्रसंगच इतका हृदयस्पर्शी आहे. समाजाचा टोचून बोलण्याने दुःखी होऊन ज्ञानेश्वरांनी जेव्हा स्वतःला झोपडीत कोंडून घेतलं होतं, तेव्हा त्यांच्या लहान बहिणीने मुक्ताबाईंनी त्यांना ही समजूत काढली. स्वतःचं दुःख विसरून जगाच्या कल्याणासाठी उभं राहण्याचा हा केवढा मोठा संदेश होता. आता वळूया संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्याकडे. पैठणचे संत एकनाथ यांनी केवळ तोंडाने समतेचा उपदेश दिला नाही बरं का, त्यांनी तो प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. एकदा गोदावरीच्या वाळवंटात कडक उन्हात एक पोरकं बाळ रडत होतं, तेव्हा त्यांनी कसलाही विचार न करता त्याला स्वतः उचलून त्याच्या घरी पोहोचवलं. आणि देहूचे संत तुकाराम, त्यांनी तर कमालच केली. त्यांनी आपल्या वाटणीची सगळी कर्ज खात्यांची कागदपत्र इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि आपल्या गावातील अनेक गरिबांना कायमचं कर्जमुक्त केलं. याला म्हणतात खरी कृतिशील दया. आणि संत तुकारामांची हीच कृती त्यांच्या या सुप्रसिद्ध अभंगातून अगदी चपखलपणे दिसून येते. जे का रंजले गांझले त्यांसी म्हणे जो आपुले. म्हणजेच जे लोक दुःखी आणि पिडलेले आहेत त्यांना जो प्रेमाने जवळ घेतो तोच खरा साधू असतो. आणि तिथेच देव असतो. अगदी बरोबर. आणि मित्रांनो, हाच समतेचा आणि दयेचा संदेश पुढे शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या स्वराज्य स्थापनेत तंतोतंत आचरणात आणला होता. चला पुन्हा एकदा लक्ष द्या, टेट IMPची वेळ झालीये. होस्ट, आता आपण बोलणार आहोत समर्थ रामदासांबद्दल. त्यांचं मूळ नाव नारायण. गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर दासबोध. आणि तरुणांमध्ये नुसते विचार नकोत तर शारीरिक शक्तीची उपासनाही वाढावी यासाठी त्यांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे उभारली. होय, आणि त्यांचा तो प्रसिद्ध कृतिशील संदेश तुम्हाला माहीतच असेल. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. म्हणजे नुसती चर्चा नको तर कृती करा. तर मित्रांनो, इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती तुम्हाला तोंडपाठ असणं. चौथीच्या विद्यार्थ्यांनी आणि टेट देणाऱ्या प्रत्येकाने याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा. ही एकदम सोपी आणि जबरदस्त चीट शीट आहे. जसं की चक्रधर स्वामी, महानुभाव पंथ, संत नामदेव नरसी, संत ज्ञानेश्वर आपेगाव आणि ज्ञानेश्वरी, संत एकनाथ पैठण, संत तुकाराम देहू आणि समर्थ रामदास जाम आणि दासबोध. आणि हो, आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने आपल्या आवडत्या संताचे नाव टाईप करा बघू. म्हणजे तुमचा लगेच सराव होईल आणि आम्हालाही कळेल की तुम्ही किती लक्ष देऊन ऐकत आहात.
बरं, पुढे जाण्याआधी एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची माहिती. तुमची तयारी आणखी भक्कम करण्यासाठी मराठी वर्गाची YouTube मेंबरशिप नक्की जॉईन करा. याचे शुल्क फक्त 59 रुपये किंवा 119 रुपये आहे. अगदी खिशाला परवडणारं. नक्कीच. आणि हो, संपूर्ण EVS2 ची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती पूर्ण पहा. व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. सर्व लिंक्स खाली दिलेले आहेत. चला तर मग आता आपण थेट महाटेटमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले प्रत्यक्ष प्रश्न बघूया. तयार आहात? हा घ्या पहिला प्रश्न. श्री चक्रधर स्वामी यांनी कोणत्या पंथाची स्थापना केली? चला पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय बरं का. आणि याचं अगदी अचूक उत्तर आहे महानुभाव पंथ. ज्यांनी बरोबर उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. कोणत्या महाराष्ट्रीय संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत? मगाशीच आपण याबद्दल बोललो होतो, आठवतंय का? अगदी बरोबर. याचं उत्तर आहे संत नामदेव. ते समतेचा संदेश देत थेट भारतभर फिरले आणि पंजाबमध्ये जाऊन त्यांनी एवढं मोठं कार्य केलं की आजही त्यांची पदे तिथे गायली जातात. प्रश्न तिसरा पाहूया. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी संजीवन समाधी घेतली? आपण मगाशी पुण्याजवळील एका गावाचा उल्लेख केला होता. कुणाला आठवतंय का ते नाव? होय, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आळंदी. अगदी तरुण वयात त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली होती. चला पुढे जाऊया. प्रश्न चौथा. कोणत्या संतांनी आपल्या वाटणीची कर्जखाते इंद्रायणी नदीत बुडवून लोकांना कर्जमुक्त केले? थोडे हिंट देऊ का? शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले हे महान संत होते. बरोबर ओळखलात. याचं उत्तर आहे देहूचे संत तुकाराम. त्यांनी समाजासमोर कृतिशील दयेचा एक उत्तम आदर्श ठेवला. आणि मागील वर्षांचा हा शेवटचा प्रश्न. दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? हा तर खूपच सोपा प्रश्न आहे. ज्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला ते समर्थ रामदास हे या ग्रंथाचे लेखक आहेत. मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी याचं उत्तर बरोबर दिलं असेल. आता आपण थोडे तर्कशास्त्रावर म्हणजे लॉजिकवर आधारित सराव प्रश्न पाहूया. सराव प्रश्न पहिला. समर्थ रामदासांनी हनुमानाची मंदिरे का उभारली असावीत? मगाशी पाठात आपण याचा थेट संदर्भ पाहिला होता. तरुणांनी केवळ विचार न करता कृती करावी, हा यामागचा मुख्य उद्देश होता. अगदी बरोबर. तरुणांमध्ये बलोपासना म्हणजेच शारीरिक शक्तीची उपासना आणि कृतिशीलता वाढावी यासाठी त्यांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे उभारली. आता दुसरा तार्किक प्रश्न. कर्मठ लोकांनी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं छळ का केला? यामागचं मूळ कारण नेमकं काय होतं? आपण पाठात पाहिलं होतं की त्यांच्या कुटुंबाच्या एका निर्णयामुळे तत्कालीन समाज खूप संतप्त झाला होता. होय, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, पण नंतर ते पुन्हा संसारात परतले. त्या काळातील कर्मठ लोकांच्या रूढी आणि परंपरांनुसार संन्यास घेऊन पुन्हा संसारात येणे हे अजिबात मान्य नव्हते. या चुकीच्या समजुतीमुळे त्यांनी या लहान मुलांचा छळ केला. तिसरा आणि शेवटचा सराव प्रश्न. संत एकनाथांनी समतेची आणि दयेची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून कशी दाखवून दिली? याचं अत्यंत सुंदर आणि बोलकं उदाहरण आपण मघाशी पाहिलं. भर दुपारी गोदावरी नदीच्या तापलेल्या वाळूवर एक गरीब आणि पोरके बाळ रडत होते. त्यांनी तो कोणाचा मुलगा आहे, कोणत्या जातीचा आहे असा कोणताही भेदभाव न मानता त्या बाळाला स्वतः उचलून जवळ घेतले आणि त्याच्या घरी पोचवले. यातून त्यांनी कृतिशील समता जगाला दाखवून दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, संतांच्या या कार्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. परीक्षेच्या दृष्टीने तर हा घटक महत्त्वाचा आहेच, पण जीवनाच्या दृष्टीनेही तो तितकाच मोलाचा आहे. आणि हो, आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची सूचना. जर तुम्हाला आमचे प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे असेल, ज्यामध्ये दररोजचे YouTube व्हिडिओज, PDF नोट्स आणि क्विज लिंक्स मिळतील, तर त्याचे शुल्क दरमहा फक्त 89 रुपये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, नक्की चेक करा. नक्कीच मित्रांनो, आणि जाता जाता एक विचार नक्की करा. जर या सर्व संतांनी शेकडो वर्षापूर्वी विषमतेविरुद्ध इतका मोठा लढा दिला नसता, तर आजचा आपला समाज नेमका कसा असता? यावर नक्की विचार करा आणि मन लावून अभ्यास करत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद.